मी पहिले आता याच्यावर नाही करू, आपण हे आजचं राज्यपाल करू. हां, आज राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये आज जे राज्यपाल महोदय आपलं अर्धवट भाषण सोडून चालले गेलेत, राष्ट्रगानालाही त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, त्याचाही अपमान केला. आपल्याला मी पॅरा वाचून दाखवतो आणि तिथून विवाद झाला. माझ्या शासनाच्या महाराष्ट्र सीमेवर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कासाठी उभे राहण्याचा निर्धार आहे. 16 डिसेंबर 2021 रोजी बेंगळुरूमध्ये झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षावर शाई फेकल्याच्या वृत्ताचा माझं शासन तीव्र निषेध करीत आहे. विवादग्रस्त सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनाने केलेली दडपशाहीचे कृत्य निंदनीय आहे आणि इथूनच राज्यपाल महोदयाला हे वाक्य बोलण्यामध्ये झालेली अडचण आणि तिथून झालेला गोंधळ, आणि म्हणून या वाक्याला जिथं छत्रपती शिवाजी महाराजाचं बँगलोरमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार जे आहे तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करतात. महाराष्ट्रामध्ये स्वतः गव्हर्नर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं चुकीचं वक्तव्य आणून अपमान करण्याचं काम करतात आणि म्हणून अशा राज्यपालाला आज महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं आणि दुसरं विधान परिषदेमध्ये दाऊदचा फोटो फिरवून एक प्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेला अपमानित करण्याचं ज्या पद्धतीनं भाजपने जे कृत्य आज केलेलं आहे त्याला जेवढी निंदा केली जाईल तेवढी कमी पडेल आणि भाजपनं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मांडतो आहे. यही है कि हमने कई बार कहा कि छत्रपति शिवाजी महाराज से मोदी बड़े हैं, ऐसा दिखाने की कोशिश बार बार बीजेपी की तरफ से की जाती है और छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र के दैवत है और इनका अपमान जो भी करेगा उसको माफ नहीं किया जाएगा. लेकिन गवर्नर के माध्यम से जिस तरह से वक्तव्य 2 दिन पहले भी आए और आज भी राज्यपाल महोदय ने कर्नाटक सरकार ने जो छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा की विटंबना की उसका यह जो प्यारा आया था उसी आधार पर जो आज आपका अभिभाषण का भाषण छोड़ के वो चले गए और राष्ट्रगान का भी अपमान करने का काम राज्यपाल महोदय ने किया. राज्यपाल ने तो अब जाना ही है महाराष्ट्र से, क्योंकि ऐसे विचारधारा के राज्यपाल महाराष्ट्र में तो होना ही नहीं, लेकिन भाजपा ने ये स्पष्ट करना चाहिए. और दूसरा, विधान परिषद में दाऊद का फोटो दिखाकर जिस तरह से दाऊद का समर्थन करने की भूमिका जो बीजेपी कर रही है उसका निषेध हम करते हैं. जे काही माननीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले त्याच्या आधारावर राज्य सरकारने जो डाटा ओबीसीचा गोळा करून निवडणूक आयोगाला आणि माननीय कोर्टाकडे पाठवलेला होता त्याला मान्यता आज माननीय सुप्रीम कोर्टाने दिली नाही. त्याच्यातला काही लॅकुना असेल तर पुन्हा माननीय सुप्रीम कोर्टाकडे राज्य शासनाच्या वतीने त्याचा पाठपुरावा केला जाईल. आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील की ओबीसीचा आरक्षण ठेवूनच या निवडणुका व्हाव्यात, ही भूमिका महाविकास आघाडीची राहणार आहे. मात्र राज्य सरकार कमी पडलं का हा अहवाल फेटाळण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील की त्याशिवाय घेऊच नाहीत अशी भूमिका वारंवार. राज्य सरकार कमी पडण्याचं कारण नाही. आखरी जो डाटा अपेक्षित माननीय सुप्रीम कोर्टाला आहे तो डाटा राज्याकडे नाही, केंद्र सरकारकडे असलेला डाटा हा सातत्यानं ज्याची मागणी आम्ही राज्य सरकारच्या वतीनं माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीची मागणी केली. जो केंद्र सरकारने डाटा आपल्याजवळ ठेवलेला आहे तो डाटा अगर आपल्याला दिला तर ओबीसीच्या आरक्षणाचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही असं त्याच्यातलं स्पष्ट होतं. जबाबदार कोण? ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्याच लागल्या, ओबीसी आरक्षण गेलं तर याला जबाबदार कोण? भाजपचं पहिलेपासूनच मानसिकता राहिलेली आहे की त्यांना समान नागरी कायदा आणायचा आहे, याचा अर्थच आरक्षण त्यांना संपवायचं आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी ओबीसी पासून केलेली आहे
आणि त्याचा परिणाम ओबीसी समाज आज भोगतो आहे आणि याला कारणीभूतच भाजप आहे. जिस तरीके से राज्य सरकार के जो रिपोर्ट्स थी उसको नकार दिया है, क्या लगता है कि आपको राज्य सरकार सही तरीके से कन्विंस नहीं कर पा रही है या जो रिपोर्ट चाहिए वो नहीं दे पा रही? मूल इश्यू आपको पता होगा कि राज्य सरकार के माध्यम से केंद्र सरकार के पास 2011 का जो डॉक्टर मनमोहन सिंह साहब के समय जो जनगणना हुई थी उस समय का डाटा जो है वो मांगने की कोशिश की गई. हमने सुप्रीम कोर्ट में भी गए, सुप्रीम कोर्ट में भी केंद्र सरकार को वो डाटा मांगा, लेकिन केंद्र सरकार ने वो डाटा देने को अमान्य किया. लोकसभा में खुद केंद्र सरकार ने कहा कि 98% डाटा बराबर है, 2% डाटा उसमें गलत है. 98% डाटा अगर आज सही है तो देने में केंद्र सरकार का क्या हर्ज है, ये सवाल है. समान नागरिक कायदा के आधार पर बीजेपी का मानसिकता स्पष्ट है कि उनको आरक्षण खत्म करना है और उसी आधार पर ओबीसी के आरक्षण की शुरुआत उन्होंने की है और ओबीसी आरक्षण के माध्यम से वो एक दिखाना चाहते हैं कि अब आरक्षण की जरूरत नहीं है, आरक्षण पूरा खत्म करना है. और उसका ही ये पहल बीजेपी की ओर से केंद्र सरकार के माध्यम से वो कर रहे हैं और उससे ओबीसी के आरक्षण का प्रश्न खड़ा हुआ है. इसकी सभी जवाबदारी जो आरक्षण की होती है, बीजेपी ओबीसी का नुकसान करने की जो जवाबदारी जो है वो बीजेपी पे जाती है. पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विरोधी टिंगलटवाळकी करण्यासारखे शब्द वापरले आणि जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही बेबान वक्तव्य केलं. ही राज्यपालांची भूमिका आहे का भाजपची भूमिका असेल? काँग्रेसच्या वतीनं आम्ही सातत्याने सांगितलेलं आहे की राजभवन जे आहे महाराष्ट्रातलं हे भाजपचं कार्यालय झालेलं आहे आणि या भाजपच्या सगळ्या रणनीती त्या ठिकाणी चालतात. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. हे असताना त्यांना या पद्धतीचं एका पक्षाची बाजू घेऊन बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. आम्ही मागच्या काळातही सांगितलं होतं की त्यांनी एकदा भाजपचा कार्यकर्ता बनून राहावं, राज्यपाल पद सोडावं, पण ते त्या पदावर बसून त्या पदाची गरिमा संपवण्याचं आणि त्या पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा अपशब्द, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुल्यांच्या बद्दलचा अपशब्द बोलायचा, या पद्धतीचं निंदनीय एका राज्यपाल पदावर बसलेलं व्यक्तिमत्व करत असेल तर याचा जेवढा निषेध करायचा तेवढा निषेध करावं लागेल आणि भाजपने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो. गेल्या अधिवेशनात सुद्धा राज्यपाल महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष बघायला मिळाला. या अधिवेशनाची सुरुवात सुद्धा कुठेतरी याच संघर्षाने होते आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुद्धा राज्यपालांचा महत्त्वाचा रोल आहे. आता काय नेमकं अपडेट आहे? पत्र दिलेलं आहे राज्यपालांना, त्यांच्याकडनं मंजुरी आहे? जेवढ्या काही प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजरच्या माध्यमातून राज्य शासनाने आपल्या सगळ्या राज्यपाल महोदयांकडे जे काही माहिती द्यावं लागतं ते दिलेली आहे. राज्यपाल महोदयांनी ते निर्णय घ्यायचे आहेत, पण राज्यपाल महोदय हे राजकीय पद्धतीनं वागतात आहेत हे सातत्यानं आपल्याला स्पष्ट होतं. आताही त्यांची भविष्यातली भूमिका काय राहील हे आज आपल्याला सांगता येणार नाही. आपण